प्रशासन आमच्या गावातल्या रोडावर काहीच लक्ष देत नव्हतं। मग आम्हीच विचार केला आम्ही स्वतःहूनच हा रोड कंप्लीट करू। मित्रांनो, प्रणय भाऊची मित्रमंडळी निघाली रोडावर आणि त्यांनी स्वतः रोडाचं काम करायला सुरुवात केली। त्यांनी स्वतः मुरम आणून रोडावरचे खड्डे दुरुस्त करण्याचे प्रयत्न केले। मित्रांनो, हे काम ठेकेदाराचं आणि प्रशासनाचं आहे। तर आता गावकरी मंडळी दोन शब्द सांगते ते ऐका। सुंदर असं या मुलं काम करत आहे, कारण की शासन या रोडकडे लक्ष देऊन राहिलं आहे। गावातले राजकीय नेते, आमदार, खासदार कोणीच या रोडकडे लक्ष देत नाही। ॲक्सिडेंट होऊन राहिले। आता परवा 2-3 दिवसाआधी एका शाळकरी मुलाचा ॲक्सिडेंट झाला, त्याच्या पायाला खूप आता स्वतः आणलं काय सगळे काय उपाय आम्ही स्वतः आणलेलं आहे याच्याकडे, तर मग काय करा। आता प्रणयदादा उगले दोन शब्द सांगते तुम्हाला। अनोळखी लोक जे येतात, हे गड्डा यांना माहित नसते की किती खोल आहे अंदर किती नाही। या आला का याच्यात पडू पण शकते, म्हणजे या ओलीच्या गड्ड्यामुळे कोणाच्या आणि हे पाण्यामुळं हे दिसत नाही हा गड्डा। हे त्यासाठी आम्ही काहीतरी आपलं चला बा हे तात्पुरतं व्हायसाठी, कारण प्रशासनाला आम्ही निवेदन देऊ किंवा आणि ते प्रशासन याच्यात आनंद किंवा कुणी आला एखादा त्यावेळेले तर याच्यात पडू शकते, काही अपघात होऊ शकते। त्याच्यामुळं आम्ही हे आमची थोड्या वेळानं तिथे साहूर सर्कलचे गोलबदाचे आगमन झाले। हा रोड जवळपास 4 ते 5 वर्ष झालं याचं काम सुरू आहे। गिट्टी टाकून डांबरचा हे टाकला आणि त्याला आता गड्डे पडले। त्या गड्ड्यात एखादा 2 व्हीलर खूपच त्रास आहे या रोडचा। त्यासाठी ते पोरं करून राहिले ते डागडुगई, पण सरकारनं काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे। गाडी चालवता येत नाही, पण माझ्याकडचे चालवते। पण ह्या रोडनं जर मला जायचं असलं तर अर्ध्या तासात जर जायचं असलं तर जाऊ शकत नाही, किती घाई घ्यायचं जर असलं तर। आपले प्रज्वलदा टोपलं घेऊन आणि पावडं घेऊन भरायला लागली रेती। आतापर्यंत 6 वेळा गाडी दुरुस्त केली, 6 वेळा। तरी हे टप्पर पहा ढोबरं ढाबरं तरी हलूनच राहिले। नंतर आपल्या गावातले मंगेश भाऊ ठाकरे हे तुम्हाला दोन शब्द सांगते। हे जे कार्य चालू आहे तुमचं हे व्यवस्थित आहे, पण हे जे ठेकेदार आहे जे काही आहे ते माननीय काय म्हणते बाबा त्यांचं नाव माहीत नाही, पण मंगेश ठाकरे म्हणून माहीत आहे। आज ह्या रोडले कमीत कमी 3 वर्ष झाले, 3 वर्षापासून अजून काम चालू नाही आहे। आपल्या बोरगावातले सर्वात फेमस ड्रायव्हर सचिन भाऊ वानखडे हे दोन शब्द सांगते। काय सांगावं, आपला आमदार आहे, आपला खासदार आहे, आपल्या आर्वी विधानसभेचे 2 आमदार, एक खासदार असून आपल्याला ही परिस्थिती भोगावी लागत आहे। 4 वर्षापासून रोडचं काम चालू आहे, तरी पण अजून काम पूर्ण झालेलं नाही। प्रशासन रोखला आहे,